नमस्कार, कसे आहात सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी पुण्यामध्ये तुमचं खूप सारं स्वागत करतो. तर आज ना आम्ही म्हटलं सयांकडे, तर आता म्हटलं जरा असं पार्कमध्ये जाऊया आणि दूध पण आणायचं होतं. तर आलेलो, पण एकदम इतका पाऊस आला ना, आम्हाला असं थांबायला लागलं. तुम्हाला मी दाखवतो. तर असं काहीसा पाऊस पडत होता, म्हणजे खूपच मोठा आलेला. अचानकच आम्ही अर्ध्या रस्त्यातच गेलो आणि जास्तच मोठा आला, त्यामुळे मग आम्ही तिथे एका शेडखालीच थांबलो. तर तुम्ही बघू शकताय, आम्ही तिघीजण होतो आणि तिघांची मुलं पण, असं सगळेच आम्ही अडकलो. मग ह्या मुलींचं मस्त, ह्यांना काय मुलांना खेळ चालू झाले. ही खेळत होती, ह्या दोघींचा डान्स चाललेला. तर मला वाटतं आम्ही एक अर्धा एक तास तरी थांबलो असेल तिथं. मग थोडासा एकदम बारीक आला पाऊस. मग म्हटलं चला जाऊया, कारण हा काही पाऊस थांबण्यासारखा नव्हता. मग थोडासा झिरमाट आल्यावर मुलं तर पळायला लागली, पण मी पळू शकत नव्हते. तर सगळ्यांना पळत पळतच चाललेले, पण माझं चाललेलं हळूहळू जाणं. तर परत ना अर्ध्यापर्यंत आलो आणि जास्तच परत पाऊस आला. अशा पद्धतीने दूध आणायला गेलं, दूध तर नाहीच भेटलं. फालतू भिजलं कपड्याचं. आणि त्याच्यात काय घालायचं सांग, पूर्ण सांग. सांग की. काय नाही, सूप बनवायचं. सूप बनवायचं काय करायचं? काय काय सांग की. काय काय सांग की. सांग ना. काय नाही, हे तयार आहे, फक्त हे तयार झालंय. तयार आहे. आता वाल बघा, सॉस घ्या. वाल बघा, सॉस घ्या. तुम्हाला एकदा बनवायचं असते की सूप पॅकेट आहे, तयार नसलं तर करायचं. खोकला तेल लागलं ते करायचं. पनीर बनवायला. पनीर आहे. पप्पा माझ्यासाठी करायलाय. मी आता पावसाने भिजून आले म्हणून करायलाय. हे काय? हे काय पप्पा? खाऊ? करा काय? अभ्यास केलास तू आल्या? तर आम्ही दोघींना भिजलं होतं त्यामुळे, आणि वातावरण पण थंड झालं होतं. मग आण्याचे पप्पा म्हटले चला आपण सूप बनवूया. तर मग आम्ही सूप बनवायला घेतला. तर इथे तो काय म्हटला की आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवू. मग थोडे ब्रेडचे ना तुकडे करून ते तळून घेतले आणि ते ना आम्ही सूपमध्ये घातले. तर ना वेगळाच टेस्ट आला, म्हणजे खूप छान वाटलं. मी एकदा ना हे अशा पद्धतीनं एका बड्डेमध्ये खाल्लं होतं इथेच असंच आल्यावर, त्यामुळे मस्त वाटलं. खूप दिवसांनी खाल्लं आणि तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने, खूप छान टेस्ट येते. तर ब्रेडचे तुकडे असे करून आपण ते फ्राय करून घ्यायचे आणि त्यामध्ये परत असा सूप घालायचा. तर नक्की ट्राय करा, कारण खूप छान वाटतं. आणि सूप गरम गरम त्यात हे तळल्यामध्ये थोडे क्रिस्पी लागतात ब्रेडचे तुकडे, तर खाण्यामध्ये वेगळंच टेस्ट येतं. तर मला तर खूप आवडला आणि अनयाला आवडला सूप, पण अनयाने ना ते ब्रेडचे तुकडे नाही खाल्ले, त्यामुळे त्याचे ब्रेडचे तुकडे मीच खाऊन टाकले. अनयाला असं ना दगड हुडकायला लय आवडतात,
तर तुम्ही बघू शकता किती छान छान असे दगड तिने आणले. तर मी ती आणती मी फेकून देते आतापासून काय करेल स्टोअर करून ठेवतो है ना ने. त्यानंतर अनयाचा अभ्यास घ्यायला चालू केला कारण दिवसभर अशीच टाइम घालवते आणि मग संध्याकाळी तिला बसवावं लागतं. तर अशी काहीशी आमची सायंकाळ असते. आज थोडी वेगळीच झाली कारण पावसामुळे सगळा गोंधळच उडला. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. काळजी घ्या सगळे. धन्यवाद. बाय.